चुकूनही अशा मुलीशी लग्न करू नका. रातोरात होईल आयुष्याचं वाटोळे. आजकाल लोक विवाह अत्यंत काळजीपूर्वक करतात. जर तुमच्या आयुष्यात एक स्त्री किंवा पुरुष आला तर तुमचे आयुष्य कोण सुधारेल किंवा बिघडू शकेल. अशा परिस्थितीत जीवनसाथीचा शोध खूप विचारपूर्वक करायला हवा. जर तुम्ही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधत असाल तर चाणक्य नीतीचे पालन करून तुम्ही चांगला मुलगा आणि मुलगी शोधू शकता. काही लोक सौंदर्य पाहूनच लग्न करतात. असे अजिबात करू नये. असे चाणक्य धोरणात लिहिलेले असले तरी लोभ आणि सौंदर्य पाहून कधीच लग्न करू नये, नाहीतर रोजच्या भांडणामुळे त्रास होईल. मुलगी निवडण्यासाठी चाणक्य नीतीबद्दल जाणून घेण्याच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये असे लिहिले आहे. 1. लग्नासाठी मुलगी अशी असावी जी सामान्य आहे. मुलगी जेव्हा बोलते तेव्हा तिचे संस्कार कळतात. जर तुम्ही तिच्याशी संवाद करण्या अगोदरच फक्त दिसण्यावरून जर तिच्याशी लग्न ठरवले तर धोका होऊ शकतो. जर तुम्ही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून लग्न केले तर घरात खूप संकट येण्याची शक्यता असते. 2. मुलीचा तिच्या धर्म आणि कर्मावर विश्वास असतो अशा मुलीला जीवनसाथी बनवणे उत्तम असते. मात्र ज्या मुलींना त्यांच्या धर्माचे आणि कर्माचे ज्ञान नसते त्या मुली कुटुंब तोडण्याचे काम करतात आणि त्यांचे घरातील सदस्यांशी भांडतात. त्यामुळे घरात वाद होऊन त्रास होऊ शकतो. 3. चाणक्याच्या मते लग्नासाठी अशा मुलीची निवड करा जी शांत स्वभावाची असेल, जेणेकरून तिला गोष्टींमध्ये राग येऊ नये. रागावलेल्या मुलींचे बोलण्यावर नियंत्रण नसते. 4. दबावाखाली लग्न करणाऱ्या मुली कधी कधी असे होते की मुलीचे लग्न झाले नाही तर आईवडील दबावाखाली तिचे लग्न लावून देतात. अशा मुलींवर विश्वास ठेवता येत नाही. अशा मुलींशी लग्न करणे टाळा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.